प्रमुख बंधूंचा एकत्र येण्याचा जो निर्णय आहे तो माननीय राज आणि उद्धव साहेबांनी घेतलेला आहे आणि ते समर्थ आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे एखादा विषय पुढे नेण्यासाठी. आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र आलेलो आहोत, त्याचा केंद्रबिंदूच मराठी आहे ना. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची जी युती आहे हा इंडिया ब्लॉकचा विषय नाही. मला असं वाटतं की दोन बंधू एकत्र येण्याबद्दल इंडिया आघाडीमध्ये कोणालाही आक्षेप नाही. राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या विरुद्ध कोणती भूमिका घेतलेली नाही. महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी बोलता आलं पाहिजे, मराठी बोलणार नाही असं जेव्हा सांगितलं जातं महाराष्ट्रात, तेव्हा त्यांच्या विरुद्ध लोकांचा रागाचा भडका उडतो. महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप अशी कोणती आघाडी निर्माण झाली असेल मला सांगा तुम्ही. माननीय शरद पवारजी असतील किंवा राज्याचे काँग्रेसचे प्रमुख हर्षवर्धन सकपाळ असतील, या सगळ्यांच्या भूमिका मराठी भाषा अस्मिता लक्ष होतं किंवा सगळ्यांना उत्सुकता की महाराष्ट्रात दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. आता तर सुरुवातही झाली आहे निवडणुकीच्या राजकारणात एकत्र येण्याची. बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत दोनही ठाकरे बंधूंचे पॅनल एकत्र लढता आहेत. अशा वेळेस राज ठाकरे उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीची राहुल गांधींना काही स्पष्टता देण्यात आली का? माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची जी युती आहे हा इंडिया ब्लॉकचा विषय नाही. हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती राष्ट्रीय स्तरावर कधीच चर्चा होत नाही, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मग तुमची ती समोर काय ती NDA असेल किंवा तुमची ती महायुती असेल, त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर चर्चा होणार नाही. काही लोक जाऊन दिल्लीत त्यांचे पक्षप्रमुख बसलेले असल्यामुळे जात असतील आणि चर्चा करत असतील, पण या दोन प्रमुख बंधूंचा एकत्र येण्याचा जो निर्णय आहे तो माननीय राज आणि उद्धव साहेबांनी घेतलेला आहे आणि ते समर्थ आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे एखादा विषय पुढे नेण्यासाठी. पण अर्थात या विषयावर चर्चा होते, कारण ही महाराष्ट्रातली एक मोठी घडामोड आहे राजकीयदृष्ट्या. तर त्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये प्रत्यक्ष या विषयावर चर्चा होते आणि मला असं वाटतं की दोन बंधू एकत्र येण्याबद्दल इंडिया आघाडीमध्ये कोणालाही आक्षेप नाही. काँग्रेसला आक्षेप नाही. मला चित्र असं दिसलं की कोणालाही आक्षेप असण्याचं कारण नाही आणि नाही. दोन बंधू एकत्र येत असतील तर आक्षेप काय आहे? मराठीच्या प्रश्नावर हर्षवर्धन सकपाळ म्हणजे इकडलं काँग्रेसचं महाराष्ट्रातलं युनिटसुद्धा मराठीच्या प्रश्नावर तीच भूमिका घेऊन उभी आहे. त्यांची राजकीय विषयावर म्हणतो ते आम्ही बघू ना. आक्षेप नाही, पण आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र आलेलो आहोत, त्याचा केंद्रबिंदूच मराठी आहे ना. त्याचा केंद्रबिंदू जो आहे तो मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी स्वाभिमान, मराठी माणूस, महाराष्ट्राचं रक्षण हाच आहे. वेगळा विषय काय याच्यामध्ये आहे? शरद पवार असतील, माननीय शरद पवारजी असतील किंवा राज्याचे काँग्रेसचे प्रमुख हर्षवर्धन सकपाळ असतील, या सगळ्यांच्या भूमिका मराठी भाषा अस्मिता आणि मराठीवरती होणारी सक्ती इतर भाषांची या संदर्भात समान आहे. आम्ही सगळे एकत्रच आलो होतो त्यासाठी ना. त्याच्यामध्ये जर आम्ही काही स्थानिक मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, आणि मुंबई वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काही एकत्र भूमिका घेण्याचं ठरवलं असेल तर संपूर्ण देशातल्या मराठीप्रेमी जनतेला, स्वाभिमानी जनतेला त्याचा आनंदच होईल. नाही, पण राज ठाकरेंची परप्रांतीयांविरोधातील भूमिका ही काँग्रेसला पटेल का? राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या विरुद्ध कोणती भूमिका घेतलेली नाही. कधी काळी शिवसेनेवरती आरोप होत होते. महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी बोलता आलं पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, अशा प्रकारचं आंदोलन सध्या बंगालमध्ये सुरू आहे. याची तुम्ही माहिती घ्या. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये भाषा आंदोलन सुरू केलं आहे, फक्त बंगाली. तामिळनाडूमध्ये दक्षिणेत हेच आंदोलन सुरू आहे. तुम्ही मराठी आणि महाराष्ट्रावरच का आक्षेप घेताय? आम्ही मराठी बोलतोय म्हणून किंवा मराठी बोला असं सांगतोय म्हणून. मराठी बोलणार नाही असं जेव्हा सांगितलं जातं महाराष्ट्रात, तेव्हा त्यांच्या विरुद्ध लोकांचा रागाचा भडका उडतो आणि तो स्वाभाविक आहे. नाही, पण रावसाहेब उद्धव ठाकरेंचं दिल्लीतलं एक विधान ज्यात ते असं म्हणता आहे की दोन बंधू एकत्र यायला
त्यांचे ते समर्थ आहेत, तिसऱ्या Definitely. कोणाची गरज नाही. बरोबर आहे. पण अशा राजकारणात आपले जे जुने मित्र पक्ष आहेत, नव्या मित्राला सोबत घेताना जुन्या मित्रांनाही विश्वासात घेणं हे शिवसेना स्थानिक- बाळासाहेब ठाकरेंना म्हणजे हे पटत नाही का, किंवा काही नाही, आवश्यकता वाटत नाही आम्ही का? सगळ्यांशी चर्चा करतो. आम्ही सगळ्यांशी चर्चा करतो आहोत. हा तुमचा जो प्रश्न आहे हा चुकीचा प्रश्न आहे. महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली आणि इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी तयार झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप अशी कोणती आघाडी निर्माण झाली असेल मला सांगा तुम्ही. प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाड्या निर्माण होत असतात. हा आतापर्यंत इतिहास आहे. अगदी स्थानिक, त्यात राजकीय पक्षसुद्धा अनेकदा नसतात. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार हे त्या शहरातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना असतात. मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबईबाबत माननीय उद्धवजी आणि राजजी हे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत. तुम्ही उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याविषयी आणि ते जे प्रेझेंटेशन आहे त्याविषयी सांगितलं. ते ज्या ठिकाणी बसले त्याबद्दल तुम्ही म्हणालात, पण त्यांना जे स्थान देण्यात आलं, त्यांना किंवा बघा, ज्या त्यांना ठिकाणी बसले, कोणी त्यावरून कोणाला आता स्थान दिलं. अरे आरोप प्रत्यारोप सुरू कोण आहेत. आरोप करणार? फडणवीस असं म्हणतायत की जेव्हा उद्धव ठाकरे आमच्या सोबत होते त्यावेळेस आमच्या नेत्यांपेक्षाही त्यांना सन्मानाची, मानाची वागणूक. देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला अक्कल शिकवण्याची गरज नाही आणि एवढा पुळका दाखवण्याचं कारण नाही. एक लक्षात घ्या, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचं पाप केलेलं आहे, ज्यांनी मराठी माणसाचं संघटन फोडून बरं का तो नजराणा अमित शहांच्या पायाशी टाकलेला आहे, त्या लोकांनी आम्हाला स्वाभिमानाच्या गोष्टी सांगू नयेत. आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही आमच्या पायावर स्वाभिमानाने उभे आहोत. आम्ही लाचार नाही कधी कोणाशी. आम्ही दिल्लीत गेलो, आम्ही आमच्या अटी आणि शर्तींवर दिल्लीत जातो. आम्ही आमच्या अटी आणि शर्तींवर दिल्लीचं राजकारण करतो. आम्ही कोणाची लाचारी करत नाही हे फडणवीसांना चांगलं माहिती आहे आणि आम्ही लाचारी करत नाही म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाला झिडकारून स्वतंत्रपणे उभे राहिलो. तुम्ही आमचा अपमान करण्याचा प्रयत्न केलात अमित शहांनी, देवेंद्र फडणवीसांनी. त्याच्यामुळेच आम्ही स्वतंत्रपणे एक भूमिका घेतली आणि त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. आम्हाला लाचारी पत्करायची असती तर आम्ही परत तुमच्या मागे शेपटा हलवत फिरलो असतो ना, जसे इतर लोक फिरत आहेत. आम्ही तुमच्याशी लाचारी करायला तयार नाही म्हणून तुम्ही पक्ष फोडला आमचा. आणि तो जो गट आहे लाचारांचा तो शेपट्या हलवत तुमच्या मागे दिल्लीत फिरतो आहे. आम्ही त्यातले नाही. लक्षात घ्या मिस्टर फडणवीस, तेव्हा आम्हाला या बाबतीत ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका.